या पांढऱ्या फुलांच्या वेलीचा वापर सहसा भिंती किंवा कंपाऊंड झाकण्यासाठी केला जातो. या ताऱ्यासारख्या दिसणाऱ्या फुलांना आपण रानजाई या नावाने ओळखतो. क्लेमाटिस टर्निफ्लोरा हे या झाडाचे बोटॅनिकल नाव. काही लोक या वेलीला मोरवेल किंवा शेंडवेल असेही म्हणतात. हे फुलझाड शरद ऋतूमध्ये भरपूर फुलांनी बहरून जाते. या रानजाईला वेलींची राणी असे का म्हटले जाते हे लक्षात घेण्यासारखे आहे. ही वेल अतिशय वेगाने वाढते, त्यामुळे या वेलीने तयार केलेले कंपाऊंड खूप घनदाट दिसते. रानजाईची ही वेल दिसायला अतिशय मनमोहक आणि सुवासिक असली तरी तिचे सेवन केल्याने मनुष्य आणि पाळीव प्राण्यांसाठी ती विषारी ठरू शकते. यातील रासायनिक घटकांमुळे त्वचेवर खाज किंवा जळजळ होऊ शकते. जसे एक राणी सतत आपल्या किल्ल्याचे रक्षण करीत असते, या फुलझाडाला देखील तेच कार्य दिलेले असावे. समजा काही चोर या फुलझाडांनी बनलेली फेन्स ओलांडून घरामध्ये येण्याचा प्रयत्न करत असतील, तर फुलांचा सुगंध त्या चोरांना भ्रमात टाकेल आणि ते चोर सुगंध घेण्यासाठी याचे फूल किंवा पाने नक्कीच चुरगळून बघतील, ज्यामुळे त्या चोरांना स्किन इरिटेशन होईल. कधीकधी डोकेदुखी व उलटीसारखे परिणामही मिळू शकतात. तर मग आहे ना चोरांपासून घराला सुरक्षित ठेवण्यात उत्तम शोभेचे फुलझाड.